पावतनी
इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ते पाहे। धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे। धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो। तुका म्हणी भोया, तुका म्हणी भोया, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी। धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। महायोग पीठे तटी भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्त तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्रत्रे जननी देवाची। काय माझी वाणी मानेन संतांसी, रंजू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझी वर निघून नाम, ऐसे दे प्रेम सर्व कायम। अधरम मधुरम वदनम मधुरम,
हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरम् भजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनं सुखिच्च गुच्छमस्तकं सुनानवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरम् नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला विठ्ठला इहलोकीचा हा देह देवईची ताते पाहे धन्याम्ही जन्मालो दास विठोबाची झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्र भूषण ज्यांच्या पदर स्पर्शाने पावन झालेला देहूच नव्हे तर उभा महाराष्ट्र असे असणारे संत मान्य लोकमान्य देवमान्य श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयातील तद्वन वर्णर वर प्रकारातील अवघ्या 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल आता अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे म्हणजे वाक्याचे अद्य कर्तव्य समजले जाते तो म्हणजे असा की थोर साधू संतांच्या पदर स्पर्शाने पावन झालेल्या देवणी खुर्द या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बाल पामराकडे आली आहे हे मी माझे थोर भाग्य समजते मज पामराई काय थोरपण पायीची वाहन पायी बरी तर परिहार देणे म्हणजे माझं गाव माझ्या गावात माझं कीर्तन ठेवलं हे म्हणजे खूप खूप मोठे भाग्य आहे की मीच माझ्याच गावात कीर्तनाला आज दुसऱ्या दिवसाची सेवा घेतलेली आहे मग येथे सुंदर असं नियोजन केलेलं आहे बघा कीर्तनाला गायनाला लागतो पकवाज म्हणून पकवाज वाजवणारे जे कोणी असेल मृदुंगाचार्य त्यांचं नाव घेणे इतकं मी मोठी नाही परंतु ते सुंदर असं पकवाज वाजवले किंवा वाजवतात त्यांना खूप खूप मी धन्यवाद देते व त्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवते पकवाजाला लागते टाळकरी तर टाळकरी सुद्धा माझी बहीण बंधू आले आहेत किंवा या महाराजांची संस्था आहे त्यांची मुलं सर्वजण माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत व माझ्या कीर्तनात टाळ वाजवतात त्यांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देते व त्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवते माझे गुरुवर्य त्यांचं नाव घेणे इतकं मी मोठी नाही परंतु तुम्हाला समजण्याकरिता माझ्या गुरुवर्यांचं नाव सांगावं लागतं माझे गुरुवर्य समाधान महाराज शिंगण पंढरपूर हे आज माझ्या कीर्तनात गायन करतात हे मी खूप मोठे माझे भाग्य समजते व त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत ठेवून माझ्या कीर्तनाला सुरुवात करते व माझे आई वडील असो माझे गावकरी असो तुम्ही श्रुती सज्जन मंडळी असो सर्वांच्या चरणी पेटी मास्तर असो चौकदार दादा असो तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक ठेवते जर कुणाचे नाव राहिले असेल हां माझी तारीख दिले म्हणजे माझेच बाबा यांचे खूप खूप मी धन्यवाद मानते व त्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवते जाता जाता कोणाचे नाव विसरले असेल ते कडवं बोलून जाते
हिमालयाच्या पर्वतावर काश्मीराची चंदन, हिमालयाच्या पर्वतावर काश्मीराची चंदन, माझ्या कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांचे अभिनंदन, तुम्हा सर्वांचे अभिनंदन. विठ्ठल विठ्ठल. या भंगात तुकोबाराय काय म्हणतात तर आपण पहिले भावार्थ जाणून घेऊ. पहिल्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात? इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ते पाहे. तर पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात आपण या नरदेहाला येऊन इच्छा केली पाहिजे. कशी? देव सुद्धा इच्छा करतात, आपण तर दूरच राहिलो, देव सुद्धा इच्छा करतात, ही पहिल्या चरणात सांगतात. दुसऱ्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात? धन्यामी जन्मालो, दास विठोबाचे झालो. तर दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात आम्ही खूप मोठे धन्य आहो, आम्ही खूप मोठे धन्य आहो, आम्ही या नरदेहाला येऊन दास विठोबाचे होऊ. तिसऱ्या चरणात काय म्हणतात? आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तर आपण या नरदेहात आयुष्यात येऊन दास विठोबाचे होऊ. दास विठोबाची होऊन काय झालं पाहिजे तर आयुष्याच्या साधने म्हणजे आपल्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेतली पाहिजे. सर्वांना अधिकार आहे पण त्यांना घेता आली पाहिजे. चौथ्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे पावटणी, तू का म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. तर चौथ्या चरणात तुकोबाराय म्हणतात आम्ही इतके धन्य आहो, इतके धन्य आहो, आम्ही खुणीची पायरी करून वर स्वर्गात चढून जाऊ. विठ्ठल विठ्ठल. या भंगात तुकोबारायांनी नरदेहाला दुर्लभ असे शब्द दिले आहे. तर तुकोबारायांनीच नव्हे तर सर्व शास्त्रांनी संतांनी दुर्लभ शब्द दिला आहे. पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भर्या पुनर्मही यतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. काय म्हणतात? द्रव्य मित्र बायको जमीन या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील. द्रव्य मित्र बायको जमीन या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील. नरदेह हा पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. मित्र 3 मुद्दे पडतात, मित्र बायको जमीन. तर याच्यातला पहिला मुद्दा आहे मित्र. तर आपण मित्र घेऊ. पहिला मुद्दा मित्र. मित्र पुन्हा पुन्हा मिळू शकतो. याची मैत्री तुटली तर तू दुसरा मित्र करता येतो. जर तुम्ही असाल देवणी खुर्दमध्ये, तुम्हाला करायचे देवणी मधला किंवा लातूर मधला मित्र, जर तुम्ही तेथे गेलात, तुम्ही एकाशी बोललात, मैत्री होऊ शकते. परंतु नरदेह पुन्हा मिळू शकत नाही. मैत्री पुन्हा पुन्हा होऊ शकते. दुसऱ्या मुद्द्यात काय म्हणतात? बायको. दुसरा मुद्दा काय आहे? बोलत जावा, माझ्या कीर्तनात बोललेलं पाहिजे. काय आहे दुसरा मुद्दा? बायको. महिला मंडळ बोला बर का, देवणी खुर्दच्या महिला मंडळ बोलल्या पाहिजे. ते तसं वाट काही सोडली. पुढे या. हा पुढं पुढं वा. तुम्ही इकडे येऊन बसा. चला लवकर चला, तुम्ही इकडे या. कीर्तनकाराच्या मागे कधी बसायचं नाही. चला पुढं चला. चला चला या पुढे या. चला लवकर तुम्ही पुढे या. या इकडं या. विठ्ठल विठ्ठल दुसरा मुद्दा काय आहे? बायको. तर बायको पुन्हा पुन्हा मिळू शकते, नरदेह पुन्हा मिळू शकत नाही. काही लोक काय म्हणतात? जर देवानी जर 16,108 बायका केल्या, देवानी 16,108 बायका केल्या, आम्हाला 2-3 करायला काही हरकत आहे का? काही हरकत नाही. तुम्ही 2-3 करा, 4-5 करा, पण त्यांना सांभाळता आलं पाहिजे. एकदा सत्यभामेला गर्व झाला.
मीच सर्वात शहाणी आहे, मीच सर्वात मोठी आहे, देव मलाच लाड करतात, पुढच्या जन्मी सुद्धा मला हाच पती मिळालेला पाहिजे. मग नारद म्हशी आले, नारद म्हशीला पाणी वगैरे दिलं, जे काही असेल दिलं. नारद म्हशी म्हणाले, बोला सत्यभामा, तुम्हाला दान पाहिजे का? तेव्हा म्हणतात, हा मला दान पाहिजे. हाच पती मला पुढच्या जन्मी सुद्धा हाच पती मिळाला पाहिजे. नारद म्हशी म्हणतात, ह्या जन्मी जर अन्न दान केले तर पुढच्या जन्मी चांगले अन्न मिळेल. ह्या जन्मी जर वस्त्र दान केले तर पुढच्या जन्मी चांगले वस्त्र मिळेल. ह्या जन्मी जर भूमी दान केली तर पुढच्या जन्मी चांगली भूमी मिळेल. आणि ह्या जन्मी जर हाच पती दान केला तर पुढच्या जन्मी हाच पती मिळेल. मग सत्यभामा म्हणाल्या, मला थांबा नारद म्हशी, मला हा दान पाहिजे. संकल्प सोडला, देवाला घेतली नारद म्हशी पुढे, नारद म्हशीच्या मागे देव, देवाच्या मागे सत्यभामा. मग 16,108 बायका होत्या, त्यातील सत्यभामा एक काढली तर किती राहिल्या? 107. 16,107 राहिल्या. मग ह्या सर्व बायकांनी हा घडलेला प्रकार पाहिला, त्यांना राग आला, तुझा एकटीचाच पती आहे का? त्यांना राग आला, का ग सटवे, तुझा एकटीचाच पती आहे का? तो आमचा सुद्धा पती आहे, आमचं सुद्धा त्याच्यावर हक्क आहे, तू आम्हाला विचारणार ते दान का केलं? भांडणं लागली. मग भांडणं लागल्यानंतर सत्यभामा नारद म्हशीला धावा करू लागल्या व म्हणाल्या, नारद म्हशी, मला हा दान परत द्या, मला हा दान परत द्या. नारद म्हशी म्हणाले, असा तसा दान परत मिळणार नाही, तर देवाच्या वजना इतके मला सोने पाहिजे. मग सर्व रुक्मिणी माता बागेत नामस्मरण करत बसलेल्या. मग 16,107 बायका होत्या, त्या सर्वांचं सोनं आणलं. एका पारडीत देवाला ठेवलं आणि एका पारडीत सोनं ठेवलं. सोनं किती ढीग लागली तरी देव थोडे सुद्धा तोलले गेले नाही. मग धावत रुक्मिणी मातेकडे गेल्या. रुक्मिणी माता नामस्मरण करीत बसलेल्या. तर कोणतं? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हाताने टाळी. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. धावत गेल्या. रुक्मिणी साहेब, तुम्ही येथे स्वस्त का बसल्या? तिकडे घडलेला प्रकार सांगितला. तिकडे घडलेला प्रकार सांगितल्यानंतर रुक्मिणी माता पटकन उठल्या व एक तुळशी पात्र घेऊन आल्या. एक ताट घेतल्या, त्या ताटात तुळशी पात्र ठेवून वरनं एक पांढरं कापड झापल्या व ते सर्व दागिने कडेला काढे लावले व त्या पारडीत फक्त एक तुळशी पात्र ठेवल्या. तर लगेच देव बरोबरीचे झाले. तुळशी पात्र पारडी पडिता माधव झाला बरोबरीचा. तर एक तुळशी पात्र पडल्यानंतर माधव बरोबरीचा झाला. देवाने आपल्या मुद्द्यावर या, आपल्याला दुसरीकडे जायचं नाही. आपला मुद्दा काय? बायको पुन्हा पुन्हा मिळू शकते का? लक्षात ठेवा. मुद्दा जर विसरला तर तुम्हाला कीर्तन कळणार नाही. तुम्ही म्हणणार, आलं महाराज बडबड केलं निघून गेला, आम्हाला समजूनच सांगितलं नाही. विठ्ठल विठ्ठल मुद्द्यावर या. तर देवाने
देवाने 16,108 बायका केल्या पण देवाला सांभाळता आल्या. एकदा बघा असंच नवीन लग्न झालं म्हणल्यावर आता कसं 2-3 वर्ष झाले लग्न होऊन 2-3 वर्षानंतर भांडणं खूप होऊ लागले. एक आजीबाई आली म्हणाली, का रे बाबांनो तुमची दररोज भांडणी असतात. तेव्हा ती मुलगी म्हणते, आजी जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा चंद्रमुखी म्हणायचे, लग्न झाल्यानंतर सूर्यमुखी म्हणू लागले, आता तर ज्वालामुखीच म्हणतात. का रे बाबा असं का केला? तेव्हा तो म्हणतो, आजी मी नाही केलं, ती केली. कॉलेजच्या पहिले मला प्रेमनाथ म्हणायची, पुन्हा लग्न झाल्यानंतर रंगनाथ म्हणू लागली. आता इतकं त्रास देते ना आजी, अनाथाचा नाथच करून टाकलाय. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला एक बायको सांभाळता येत नाही. आणखी जर समजून सांगायचं म्हणलं तर खेडेगावातली करावी, शहरातल्यानी शहरातलीच करावी. एकदा काय झालं, शहरातल्यानी खेडेगावातली बायको केली, शहरात घेऊन गेला. ऑफिसमध्ये गेल्यानंतर मित्रांना कळाले आपल्या मित्राचं लग्न झाले, पार्टी पाहिजे. आता पार्टी पाहिजे म्हणल्यावर 4-5 मित्र घरी घेऊन आला. 15 मिनिटे बेल वाजवली. किती? 15. लेकरांचाच आवाज येत आहे, महिलांचा आवाजच येत नाही. बोलत जावा. किती मिनिट? 15 मिनिट बेल वाजली तरी काही खोलली नाही. तेव्हा ती सासू म्हणते, अगं बाई ती खोलायची असती. तेव्हा ती म्हणते, अहो माझ्या तर बापाच्या घरी असलं कधी वाजलंच नाही, मला वाटलं बाहेर वाजत असन म्हणून मी खोललीच नाही. तेव्हा ती म्हणते, जा आता तरी खोल. गेली, दरवाजा खोलला. नवरा एक पाय घरात एक पाय दारात. कुठं? एक पाय घरात एक पाय दारात ठेवून बायकोला ऑर्डर दिले. बायकोला म्हणाला, वी वॉन्ट 2 कप टी. बायकोला काय म्हणतो? वी वॉन्ट 2 कप टी. मग तिने 15 मिनिट विचार केला. किती? 15 मिनिट विचार केला. 15 मिनिट विचार करून असा डोक्यावर पदर होता. कसा खवला तिने? असा खवला. कसा? तसा खवला. डोक्यावरचा पदर काढून कमरेला खवला. नवऱ्या जवळ गेली, कमरेवर हात ठेवून म्हणते, काय मेल्या तुझी माय कपटी, तुझे बाप कपट, तुझं अख्खं खानदान कपट. मेल्या मला घरातून 15 दिवस झाले नाही, तू मला कपटी म्हणतो होय रे. म्हणून अशी भांडणी लागतात महाराज. आपल्याला एक बायको सांभाळता येत नाही, देवानी 16,108 बायका सांभाळल्या. आपल्याला बायको पुन्हा मिळू शकते. पुन्हा का करत नाहीत बरं बायको? सांगा की का करत नाहीत? भांडणं लागते ती, आपल्याला सांभाळता येत नाही, भांडणं लागते ती म्हणून पुन्हा पुन्हा बायको करत नाहीत. पण काही लोक म्हणतात, देवाने जर 16,108 बायका केली तर आम्हाला 2-4 करायला काही हरकत आहे का? तर तसं नाही, तुम्ही करा पण त्यांना सांभाळता आलं पाहिजे. बायको पुन्हा पुन्हा मिळू शकते, नरदेह पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. तिसरा मुद्दा काय आहे? जमीन. तर तिसऱ्या मुद्द्यावर या. तिसरा मुद्दा जमीन आहे. मग जमीन पुन्हा पुन्हा मिळू शकते. जर तुम्हाला जमीन आहे पण तुम्हाला दुसरी घ्यायची आहे, पैसा आहे तर सर्व काही आहे, मग जमीन सुद्धा पुन्हा पुन्हा मिळू शकते. परंतु नरदेह पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. म्हणून तर म्हणतात, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नाथ महाराजांनी 1 वेळा घेतले, परंतु ज्ञानोबांनी दुर्लभ हा शब्द 3 वेळा घेतात. दुर्लभुरी दुर्लभुरी दुर्लभुरी, संसार का तुम्ही नेना, आहार निद्रेसाठी अडविता माणूसपणा. तर ज्ञानोबाराय ओवीत सांगतात 3 वेळा दुर्लभ शब्द घेतले. का? तर
मनुष्याला पूर्ण 84 लक्ष योनी फिरावे लागते. तर नाथ महाराज गणित सांगतात, भक्ती विना जिने जळला जिरवारे, भक्ती विना जिने जळला जिरवारे, संसारा भोगाने दुःख रूपा, एक एक योनी कोटी कोटी फिरा, योनी कोटी कोटी फिरा, मनुष्य देहवारा माग लागे, 20 लक्ष योनी वृक्ष माझी गावा, 20 लक्ष योनी वृक्ष माझी गावा, जर गरीब गावा नवरस, 11 लक्ष योनी क्रीडामध्ये गावा, 11 लक्ष योनी क्रीडामध्ये गावा, 10 लक्ष बघावा पशुमध्ये, 20 लक्ष योनी पशुची आगरी, 30 लक्ष योनी पशुची आगरी, मानवा भितरी 4 लक्ष, एक एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा, मनुष्य देवारा माग लागे, नामामणी देवा नर देह येणारा, नामामणी देवा नर देह येणारा, दयाने माते राखेला मोडा, एक एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा, मनुष्य देवारा माग लागे, भक्ती विना जिने जळला जिरवारे, संसार भोगणे दुःख रूप, एक एक योनी कोटी कोटी फिरा, मनुष्य देहवार मग लागे. तर मनुष्य जन्माला एक योनी कोटी कोटी फेरा फिरावा लागतो. तर कसा समजण्याकरता एक दृष्टांत सांगते व तुम्हाला पटवून देते. बघा, एकदा एक मनुष्य होता आंधळा. तो राहत होता शहरात. पण तो शहर असा होता, पुणे माहित आहे का किती मोठं आहे? कोण कोण गेले पुण्याला? हात वर करा. लाजू नका, लाजायचं नाही अजिबात. थोडेच दिसतात, जाऊन दे. हात खाली करा. मग पुण्याला गेलात. पुणे किती मोठं आहे? मोठं आहे का नाही? आहे का नाही? मग तितका मोठा शहर होता. पण तो शहराला अशी गडबड होती, तिथं एकच रस्ता होता. किती? बाहेर निघायला एकच रस्ता होता. मग एक मनुष्य आंधळा एका माणसाला विचारतो, मला ह्या शहरातून बाहेर निघायचं आहे, मी कसं जाऊ? तेव्हा ते म्हणतात, एक भीत आहे, त्या भीतीला मी तुला नेऊन लावतो. त्या भीतीला धरत धरत चालायचं, डायरेक्ट गेटपर्यंत पोहोचणार. मग पुन्हा तो मनुष्य धरत जातो. 2-3 दिवस लागतात. तेथे गेल्यानंतर जितक्यात तो हात सोडतो त्याला खाज सुटते. काय सुटते? खाज सुटते. खाज सुटल्यानंतर परत खाजवत परत शहरात जातो, परत येतो, परत सुटते, परत येतो. असं करत करत त्याचं एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. तर काय झालं? त्याचं एक योनी कोटी कोटी फेरा झाला का नाही? तर एके युनिट आपले कोटी कोटी फेरे होत असतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला सुद्धा 84 लक्ष युनीचा फेरा चुकवून मग पुन्हा नरदेहात येतो. पण आपल्याला नरदेहाची इच्छा कळत नाही, कसं वागावं कसं कळत नाही. 84 लक्ष युनी त्यात मनुष्य देहा वाचुनी, अधिकारी ब्रह्मज्ञानी अनकुनी असेना. तर हा पहिला लक्षण आहे कशाचा?
योनीचा पहिला लक्षण आहे. दुसरा लक्षण काय आहे? सदृढ म्हणजे अविंग अविकळ सकळ भोग नवी बैरी मुखी अंधपंग सर्वांगे संग संपूर्ण. हे दुसरे लक्षण आहे. यात म्हणलं आहे आंधळी पांगळी जी काही लोक असतात ना, तर ती लोक कशी असतात यात ह्या प्रमाणात सांगितलं आहे. विठ्ठल विठ्ठल सदैव पाय चाला वया मुखी वाणी कान कीर्ती डोळे मूर्ती देखावया अंध बहिरे ठकली किती मुखी होती पांगुया मुखी वाणी कान कीर्ती डोळे मूर्ती पाहावया. तर अंधी बहिरी मुखी जी असतात ना, तर त्यांना दिसत नाही, त्यांना काही कळत नाही, तरी सुद्धा ते नरदेहाची इच्छा करतात किंवा त्यांना देव प्राप्त होतो. त्यांना जर देवाकडे जायचं असेल तर ते कसे जातात सांगते बघा. एकदा धट्टकट्ट माणूस होता पण त्याला नदी पार करता येत नव्हती. आता नदी पार करता येत नव्हती तर एका मनुष्याकडे गेला. तो मनुष्य डोळ्याने आंधळा होता. आता डोळ्यानी आंधळा म्हणल्यावर त्याला नदी पार करता येईल का? येणार नाही. मग तेव्हा तो त्याच्याकडे जातो व म्हणतो तुम्ही मला नदी पार करून द्याचान का? तेव्हा तो म्हणतो मी आंधळा आहे, मी करू शकणार नाही. मग पुन्हा दुसऱ्याकडे जातो. तो होता हाताने त्याला हात बोलत जावा, त्याला हात नव्हती. मग त्याच्याकडे गेल्यानंतर तो म्हणतो मला नदी पार करून द्याचान का? तो म्हणतो मला हात नाहीत, मी तुम्हाला नदी पार करून कशी द्यायची? आणखी एका मनुष्याकडे जातो व म्हणतो तुम्ही मला नदी पार करून द्याचान का? तेव्हा तो म्हणतो, तो होता पांगुळ. काय होता? म्हणजे पायानी लंगडा होता. आता लंगडा होता म्हणजे त्याला नदी पार करता येईल का? त्याला नदी पार करता येणार नाही. तो म्हणाला आम्ही पायाने पांगुळ आहे, मला नदी पार करता येणार नाही. मग समोरून एक धट्टकट्ट माणूस येतो. तो म्हणतो चला आम्ही तुम्हाला नदी पार करून देऊ. जर आपण कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती म्हणतात ना. जर आपण कोशिश केलो ना तर आपले कधी हार होऊ शकत नाही. आपण एखाद्याला विचारायचं मग पुन्हा आपण नदी पार करू शकतो. जर तिथे कुणाला विचारलं नसतं तर त्याला नदी पार झाली असती का? नाही. मग आता देवाचं कसं असतं? इच्छा केल्याशिवाय इच्छा पूर्ण होत
नाही. तुम्ही इच्छा करा, देव तुमची इच्छा पुरवतो, पण इच्छा केल्यानंतरच इच्छा पुरवतो. विठ्ठल विठ्ठल. भरतखंडी नरदेह प्राप्ती, ते परम भाग्याची संपत्ती, तेथून विवेकू परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. त्याचा मी परमात्मा आहे. मी त्याची पूर्ण इच्छा पूर्ण करू शकतो. बघा, फुलं आणि फळं, हां, आता जे काही फळं काही प्रकाराची आहेत, फुलं सुद्धा काही प्रकाराची आहेत. मग ते जर दोन्ही मिक्स केली तर किती होतील? 100च्या वर जातील की नाही? जातील की नाही? मग तसेच एकदा एक प्रवचनकार, महाराष्ट्रातील प्रवचनकार अमेरिकेस गेला. तेथे गेल्यानंतर प्रवचन केला. प्रवचन झाल्यानंतर लोकांनी विचारलं, प्रवचनातच एक मनुष्य उठला व म्हणाला, का हो, देवाचे 10 अवतार तिकडे भारत देशातच का? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही मला एक प्रश्न सांगा. मी तुम्हाला विचारते. ते प्रवचनकार त्या मनुष्यास विचारू लागले, मला एक प्रश्न सांगा, त्याचं उत्तर तुम्ही सांगा, मी प्रश्न सांगतो. मग तसंच मी तुम्हाला प्रश्न सांगते, तुम्ही मला उत्तर सांगा. पाऊस कोठे जास्त पडतो? सांगा. पाऊस कोठे जास्त पडतो? आणखी कोठे जास्त पडतो मुलींनो? हां, तर पाऊस कोठे जास्त पडतो? डोंगर आणि जेथे जंगल आहे तेथे पाऊस जास्तीचा पडतो. कळालं का आता? कोठे पडतो? कोठे? ऐकू आलं नाही? कोठे नाही हो, तुम्ही शांत बसा. तुम्ही बोला, कोठे पडतो? बाया, महिला मंडळ, कोठे पडतो? बोलत जावा, बोलत जावा. कुठे पडतो? हा, विठ्ठल विठ्ठल. जेथे जास्त डोंगर आहे, जंगल आहे, तेथे जास्तीचा पाऊस पडतो. मग प्रवचनकारांनी सुंदर असं उदाहरण दिलं. म्हणाले, जेथे डोंगर आणि जंगल जास्त आहे तेथे जास्त पाऊस पडतो, तसाच जेथे देवाची भक्त आहेत तेथेच देव अवतार घेत असतो. काय? जेथे देवाचे भक्त आहेत तेथे देव अवतार घेत असतो. तुमच्याकडे थोडी सुद्धा देवाबद्दल उणीव नाही, तुम्ही भक्ती करत नाहीत, म्हणून तुमच्याकडे देव अवतार घेत नाही. विठ्ठल विठ्ठल. चार नाथ चारी बाजूस आहेत. जगन्नाथ रंगनाथ द्वारकानाथ चैवच बद्रीनाथ चतुष्कोणे भारतस्याभिवर्तते. तर जगन्नाथ पूर्वास, रंगनाथ पश्चिमेस. रंगनाथ कुठे आहे? द्वारकानाथ दक्षिणेस. उरलं कोणची दिशा? कोणची उरली? थांबा, कोणची उरली? पूर्व पश्चिम दक्षिण झाली, कोणची उरली? उत्तर. तर मग दिशा उरली उत्तर. मग त्या बाजूस बद्रीनाथ आहे. चार नाथ चारी बाजूस आहेत. तसेच मृत्यू लोकात 7 प्रकारची माणसे पडतात. मेजा बरं का. म्हणाल महाराजांनी एक क्रम सांगितलं का काय, जास्त सांगितलं का काय? तर तुम्ही मेजा. पहिला भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, जनोलोक, तपोलोक, महरलोक, उरलं लास्ट सत्यलोक. किती झाली ना? बरोबर. हां, 7 प्रकारची माणसे असतात. जी बाकीची आहेत ना ते अथवा पाप आणि पुण्य यातच कर्मभूमी आहे. कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसाव जाणावा. तर बाकीचे जे लोक आहेत ते पाप आणि पुण्य याच्यात आहे. बघा, पाप पुण्य, आम्ही खूप मोठे धन्य आहो. काय आहो? आम्ही खूप मोठे धन्य आहो. आम्ही या मृत्यू लोकात जन्माला आलो. मृत्यू लोकात जन्माला आलो. एक राजाला मुलगा झाला होता, तो किती खूप मोठा धन्यवान असेल. असा तसा झाला नाही. तर तुम्हाला मी पटवून देते कसा झाला. विठ्ठल विठ्ठल.
म्हशी देवाकडे गेली, देवाला म्हणाले, देवा अरे मला संतांचा महिमा सांग. तेव्हा देव म्हणतात, खाली मृत्यू लोकात जा. तेथे गेल्यानंतर एका कुंपणाच्या झाडावर सरडा बसला असेल, त्या सरड्यास तू संतांचा महिमा विचार. तेव्हा नारद म्हशी मृत्यू लोकात जातात. त्या कुंपणाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सरडा भेटतो. त्या सरड्यास म्हणतात, सरड्या अरे सरड्या मला संतांचा महिमा सांग. अरे सरड्याने त्याच्याकडे पाहिले व त्याच्या चरणाजवळ प्राण सोडला. परत नारद म्हशी देवाकडे येतात. देवाला म्हणतात, देवा मला त्या बिचाऱ्याकडे पाठविले, त्यास मी संतांचा महिमा विचारलो, त्याने तेथेच प्राण सोडला. तेव्हा लगेच देव म्हणतात, परत मृत्यू लोकात जा. तेथे गेल्यानंतर आम्र वृक्षाच्या झाडावर एक पोपट बसला असेल, त्या पोपटास तू संतांचा महिमा विचार. नारद म्हशी परत मृत्यू लोकात जातात. मृत्यू लोकात जाऊन त्या पोपटाला म्हणतात, पोपटा अरे पोपटा मला संतांचा महिमा सांग. पोपटाने त्याच्याकडे पाहिले व पंख फडफड फडफड करीत आपला प्राण तेथेच सोडला. त्यांच्या चरणाजवळ प्राण सोडला. नारद म्हशीला वाटलं, देव आपली चेष्टा करतो की काय. आश्चर्यचकित झाले व देवाकडे गेले. देवाला म्हणाले, देवा तू माझी चेष्टा करतोय वाटते. खालून वर मला हेलपाट्या घालायला लावली, आता माझे पाय दुखते, दाबून देतो का तू. तेव्हा देव काहीच बोलले नाही व देव म्हणाले, खाली मृत्यू लोकात जा. तेथे गेल्यानंतर आत्ताच एक गाय विली आहे, तिला वासरू झाला आहे, त्या वासरात संतांचा महिमा विचार. परत नारद म्हशी खाली जातात. खाली जाऊन त्या वासरास म्हणतात, वासरा अरे वासरा मला संतांचा महिमा सांग. वासराने त्याच्याकडे पाहिले व तेथेच प्राण सोडला. प्राण सोडला. हे 3 घटना घडल्यानंतर नारद मुनीला आश्चर्यचकित वाटले व देवाकडे गेले. देवाला म्हणाले, देवा खरंच तू माझी चेष्टा करतोस. अरे मला फुगटच्या हेलपाट्या घालायला लावली तर लावली, त्या 3 बिचाराची मला माझ्याकडनं त्यांची मृत्यू झाली, मी संतांचा महिमा विचारलो. देव काहीच बोलले नाही व देव म्हणाले, खाली एका राजाला मुलगा झाला आहे, त्या मुलास तू संतांचा महिमा विचार. काय म्हणतात, त्या मुलास तू संतांचा महिमा विचार. मग संतांचा महिमा आता त्या मुलास विचारायचं. नारद म्हशी म्हणतात, ह्या तिघाच्या मागे काही नव्हते, सरड्याच्या पोपटाच्या आणि वासराच्या मागे कुणी नव्हते की मला ते मारतील. हा राजाचा मुलगा आहे. जर राजाला जर कळालं मी त्याला संतांचा महिमा विचारलो, त्यांनी प्राण सोडला, तर राजा मला तेथेच फाशीला चढवणार. जीव गेला तर तू काय करतो माझा. देव म्हणाले, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, आहे ना विश्वास, तू इच्छा करतो ना माझी, तर जा त्या राजाच्या मुलाला तू संतांचा महिमा विचार. तो भीत भीत घरी जातो. राजाने मोठ्या आनंदाने स्वागत केले आसन दिला बसण्याकरिता व म्हणाले, आज आम्ही खूप मोठे धन्य आहो. काय आहो, आम्ही इच्छा केली होती की आमच्या घरी कुण्या तर संतांचे पाय लाभले पाहिजे. आपलं कशावर मुद्दा कोणता आहे, देव इच्छा करतात. कोणी पण इच्छा करता, आपण सुद्धा इच्छा करतो. मला डॉक्टर व्हायचंय, मला कीर्तनकार व्हायचंय, मला गायनाचार्य व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, इच्छा करतो की नाही. मग तेथे इच्छा होती आमच्या घराला संतांचे पाय लाभले पाहिजे. मग पुन्हा मोठ्या आनंदाने मुलाला आणून दिले. मुलाला आणून दिल्यानंतर पाणी आणाय गेले व नारद म्हशी भीत भीत त्या मुलाला म्हणतात, मुला दमान म्हणतात, राजाला ऐकू जाईल नाही. मुला अरे मुला मला संतांचा महिमा सांग. मुलगा टुक 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 त्या नारद म्हशीकडे पाहतो व लगेच बोलू लागतो. आजच जन्माला 2 तास झाले लगे बोलू लागतो. म्हणतो, थांबा मी तुम्हाला संतांचा महिमा सांगतो. पहिले मी सरड्याच्या युनिट गेलो, तेथे तुमची भेट झाली म्हणून मी त्या युनिटून मुक्त झालो. दुसरा पोपटाच्या युनिट गेलो, तेथे सुद्धा तुमची भेट झाली म्हणून त्या युनिटून मुक्त झालो. तिसरा वासराच्या युनिट गेलो, तेथेही तुमची भेट झाली म्हणून त्या युनिटून मुक्त झालो. आता प्रत्यक्ष राजाचा मुलगा झाले आणि तुमच्यासारख्या संतांचे मला दर्शन लाभले. याहून आणखी संतांचा महिमा काय, तर इच्छा केली होती ती इच्छा पूर्ण झाली. मृत्यू लोकात धन्य आहेत. मृत्यू लोकात जर आपण जन्माला आलो तर आपण खूप मोठे धन्य आहोत. विठ्ठल विठ्ठल. जर नरदेहात जरी आपण जन्माला आलो तर आपण खूप मोठे धन्यता आहोत. तुका म्हणे बरा जोडीला हा देह, पण मनुष्याले. तर
तुकोबा का म्हणतात, तुका म्हणे बरा जोडीला हा देह. तर हा बरा जोडलाय देह. बघा देवाचा प्रकार कुणाला कुणाला कळाला, या नरदेहात येऊन कुणाला कुणाला कळलं, पशु पक्ष्यांना. त्यांना नरदेह मिळाला सुद्धा नाही व कळाला पण कळाला काही ज्ञान नाही कोठे कोठे, आणि कसे ज्ञान नाही कोठे, आणि कसे ज्ञान नाही कोठे, आणि कसे ज्ञान नाही कोठे. हे गात देई मने नवात भजन, आणि कसे ज्ञान नाही कोठे, आणि कसे नाही कोठे, आणि कहे जाना नाही कोठे. याच देई मने नवात भजन, आणि कहे जाना नाही कोठे, आणि कहे जाना नाही कोठे, आणि कहे जाना नाही कोठे. झोप येते का, झोप येते का नाही. कोण कोण टाळ्या वाजवत नाही, मुखाने नाव घेत नाही. टाळ्या वाजवा जावा, विठ्ठल विठ्ठल. पशु पक्ष्यांना कळालाही नाही व मिळालेला सुद्धा नाही. तर आपल्या मूर्ख मूर्ख म्हणजे आपण मूर्ख आहो, देवाचे पुढे तर आपण मूर्खच आहो, कोणी शहाणा नाही. तर आपल्यासारख्या मनुष्यांना मिळाला पण कळाला का, कळाला का देव कसा असतो, कसा असतो आपल्याला कळलेलं नाही. आपल्याला मिळाला पण आपल्याला कळाला नाही. साधू संतांना कळालेला पण आहे व मिळालेला पण आहे. देव देवतांना कळाला पण मिळाला नाही. साधू संतांना कळालेला पण आहे व मिळाला सुद्धा आहे. मग कोण कोण इच्छा करतात, तर स्वर्गातील देव इच्छा करतात. विठ्ठल विठ्ठल अंतकाळीचा सोयरा तुका मनी विठू खरा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगतकार. बघा एकदा एक आजीबाई होती. आता लग्नाला चालली होती. तुम्हाला तर माहित आहे महिला मंडळ लग्नाला चाललं की किती नटतात थटतात, माहिती ना, माहिती की नाही. बोलत जावा. आता हे तर तुमचंच आहे, मनुष्यांचं नाही, तुमचंच आहे. तुम्हीच नटून जातात. तुम्ही सांगा, बोला, बोलत जावा बरं का. बोललेलं आवडतं मला. नटतात ना. एक म्हातारी आजीबाई होती. आता कुणावणी होती बरं, तिथे आजीबाई बसल्यात, त्यांच्यावणी होती. हा बरोबर. मग तुमच्यावणी ती आजीबाई होती. मग आता खूप नटली थटली, अशी एका हिरोईन वणीच दिसू लागली. मग नटून थटून आता लग्नाला निघाली म्हणल्यावर लग्नात गेली. तिथे एक नवरा चोर आली होती. काय आली होती? चोर. महिला मंडळी तुम्हाला माहित आहे, गळ्यात चंद्रहार, मोतीहार, कोणचे हार, चप्पल हार, आणखी हो असतो नेकलेस, कोणचा आणखी बक्कळ प्रकाराची असते ती. तुम्हालाच माहिती, तुम्हीच बोलत नाही तर मी काय करू. तर बोलत जावा, भ्यायचं नाही. बोरमाळ असते ना, चंद्रहार, गंठन. हा गंठन तेव्हा का आजीबाई बोलल्या. कानातले कुडक बुगड्या काय ते असतील ती सगळं लिहून आली होती. मग ते खरं होतं का, खोटं होतं. बरोबर, ते खरं नव्हतं तर खोटं होतं. एक नवदा चोर आली, लग्नात चोर आली. त्या आजीबाईकडे पाहिलं व म्हणलं लग्न झाल्यावर आता भेट देऊ त्या आजीबाईला, भेट देऊया म्हणले. मग लग्न झालं, जेवण झालं, आजीबाई गावच्या बाहेर पडल्या. ते 9-10 चोरं आजीबाईच्या भोवताली, कोणीच नव्हतं तिथे, कोणी नव्हतं. गोळका घातली आजीबाईच्या. मीटिंग केली होती पहिली त्यांनी, कसं कसं घ्यायचं कसं कसं नाही. आजीबाई सोनं सोडायला ती तयारच नाही.
ती दागिने सोडायला तयार नाही. मग या चोरांनी इसकाटून फिसकाटून घेतलं. 20 फूट गेली होती. ही आजीबाई शांत बसली पाहिजे ना. लगे म्हणते, ऐ मेल्यांनो मुर्द्यांनो, नेलाय तर न्या, नेलाय तर न्या. पण ते कुठे खरं आहे, पण ते कुठे खरं आहे. त्या चोरांना आला राग. आले व त्या आजीबाईला बडवू लागले, मारू लागले. बुक्क्या घातल्या, लाता घातल्या. आणखी 10 फूट गेले. आता तरी शांत बसले पाहिजे ना. तिने बसलं पाहिजे की नाही. मग लगेच म्हणती, अरे मेल्यांनो मुर्द्यांनो, मारला तर मारा, मारला तर मारा. दररोज माझा नवरा दारू पिऊन मला घरात मारतो. तुमच्यानं तर काय होणार आहे. काय म्हणती, तर ते सोनं खरं होतं का, होतं का खरं. तर ते सोनं खरं नव्हतं. ते सोनं काल परवाच विकत आणली होती. म्हणजे आता लग्न आले बाई, नटाव थटाव घेऊन जावं सोनं घालून. म्हणून तिची इच्छा होती. काय होती, इच्छा होती. तर अभंगाकडे आपल्याला कुठे बाहेर जायचं, अभंगाच्या बाहेर जायचं नाही, अभंगाकडे आलं पाहिजे. तर इच्छा कशी होती तिची, नटून जावं, थटून जावं. मग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, या देहाला आल्यानंतर देवाला आपलासा करून घ्या. आपुला तो आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या. तेरे बिना जीवा, तेरे बिना जीवा, सुखद है, सुखद है, सुखद है. रखी माई के दुकानी, रखी माई के दुकानी. तेरे बिना जीवा, तेरे बिना जीवा, सुखद रखी माई का दुकानी जना. आपुला तेरे आपुला तो एक देव करून घ्या, 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 आपुला तो एक देव करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोही. देवाला आपलासा करून घ्या, इच्छा करा. इच्छा केल्यानंतर देव आपली इच्छा पुरवतो. कशी पुरवतो, तर देव कशी इच्छा करतात तेच महाराज अभंगाच्या प्रथम. Oh
जन्मा आलो जन्मा आलो टाळ्या वाजवा. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ते पाहे. तर पहिल्या चरणात इच्छा करतात. कोणची इच्छा करतात? तर देवाची इच्छा असते. आपण कोणची इच्छा करतो? कोणती? माझी मुलगी डॉक्टर व्हावी, माझी मुलगी कीर्तनकार व्हावी किंवा इंजिनियर व्हावी. कोणची ना कोणची इच्छा असते की नाही? असते की नाही? बोलत जावा. असते. असते का? असते. तर सर्वांची इच्छा असते. देव सुद्धा इच्छा करतात. जर वरचा देव खाली आला, वरचा देव खाली आला तर तो कुणाला दिसत नाही बरं का, कोणालाच दिसत नाही. तर त्याची सावली पडत नाही, त्याचे पापण्या मिटत नाही, त्याचे पाय टेकत नाही, आणखी तो आपल्याला कळत नाही. मग देवाची इतकं देह दिव्य असून तो आपल्यासारखे नाचक्या कुचक्या मूलमूत्रांच्या नरदेहाची इच्छा का करतो? तर देवाला त्या इच्छेतून सुटकारा मिळत नाही म्हणून तो देव अशी इच्छा करत असतो. कीर्तन नामे हो जीवन मुक्त. तर देव इच्छा करत असतो. कशी इच्छा करतो? तर आताच तुम्हाला सांगितले, नरदेहाची इच्छा करतो. बघा, जर आपण इच्छा असो किंवा आपल्याला धन्य व्हायचं असो, आपण आता दुसऱ्या चरणावर यायचंय कारण वेळ संपला आहे. आपल्याला वेळ थोडाच राहिलाय, एक अर्धा तास वेळ राहिलाय. मग आपण डायरेक्ट तिसऱ्या चरणावर जाऊ. ठीक आहे ना? धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाची झालो. बोलायचं म्हटलं तर मी कितीही तास बोलू शकते, सांगताच येणार नाही. मग पण आपलं टाइम संपला आहे, अर्धा तास बाकी आहे, आपल्याला अर्ध्या तासात उरकून घ्यायचे. मग बघा, दास विठोबाचे झालो. तर दास किती प्रकाराचे? 7 प्रकाराचे. तर तुम्हाला सांगते, पहिला आहे देहदास. कोणता? देह. आपण आपल्या देहासाठी दास बनावं लागतं. काय बनावं लागतं? देहासाठी आपल्याला दास बनावं लागतं. त्याची सेवा करावी लागते. त्याला काही कम पडलं की मग पुन्हा देह राहणार नाही. मग देहाची आपल्याला काळजी घ्यावी लागते. पहिला आहे देहदास. दुसरा काय आहे? काय आहे? लक्ष्मीदास. काय? लक्ष्मीदास म्हणजे रात्रंदिवस पैशा मागे धावणारा. काय? रात्रंदिवस पैशा मागे धावणारा. मला पैसाच हवा, मला कोणीच नको, मला पैसाच हवा, फक्त मला पैसा हवा. रात्रंदिवस त्या पैशाच्या मागे धावावं लागतं. जर पैसा नसेल तर घरात काही अन्न मिळणार नाही. मग पैशा मागे पण धावच लागतं. पैसा मेरा परमेश्वर पत्नी मेरी गुरु, पैसा मेरा परमेश्वर पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. काय म्हणतात? बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. तर पैशा मागे सुद्धा धावं लागतं. कुटुंबदास. तिसरा काय आहे? काय आहे? कुटुंबदास. कुटुंबाची सेवा करावी लागते की नाही? रात्रंदिवस कुटुंबाच्या सेवेत राहा, आई वडिलांची सेवा करावी लागते. तर कुटुंबदास. कोणी कोणी शहरात छोट्या कुटुंबाचं दास आणि खेडेगावात मोठ्या कुटुंबाचं दास. तर तिसरा आहे जनदास. म्हणजे गावातले सरपंच, नगरसेवक जे असतील ते व्रत घेतलेले असतात. कशाची सेवा करणं? जनसेवा. बरोबर? जनसेवा म्हणजे जनदास. तर पुढचा दास आहे देशसेवक. मग देशाबद्दल कुणी कुणी सेवा केली? बरं, प्रामाणिकपणे सांगा, हात वर करा. देशासाठी किंवा इच्छा असो किंवा केली, कुणाची इच्छा आहे देशासाठी सेवा केली पाहिजे? Oh
देशाची सेवा कुणाची कुणाची इच्छा आहे? कुणाची कुणाची? हात वर करा, प्रामाणिकपणे करा. देशाची सेवा कोण कोण करू? हा बघा, ते देशाची सेवा करतात. कुणाचीच इच्छा नाही, फक्त एकच जण. वा, छान आहे. देशसेवक. पुढचा आहे संत सेवक. कोणता आहे? 6वा संत सेवक. संताची सेवा, गुरूंची सेवा. गुरूंची सेवा केली पाहिजे. गुरूंच्या चरणावर जर प्राण जरी सोडलं, संताच्या चरणावर प्राण जरी सोडलं तर ते कमीच आहे. आता 7वा कोणता? ओळखा पाहू. संत सेवक झालो. कोण येते पुढं? देवसेवक. संत झाल्यानंतर कोण येते? देवसेवक. तर मग देवाची सुद्धा देवाने देह दिलाय आपल्याला. कुणी? देवाने दिला आहे. देह भजन गोमाटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. तर देवाने आपल्याला देह दिला आहे. जर आपण त्याला देह द्यायचं, आपण देतच नाही, देवच घेऊन जातो आपले देह. देहाला आपण जितकं जपलो, देवाची जितकी भक्ती केलो, भक्ती करून आपल्याला काय करायचंय? काय करायचंय पुढं? जर आपण दास झालं पाहिजे. विठोबाचे दास झाल्यानंतर आपल्याला पदवी प्राप्त करून घ्यायची. पदवी कोणती प्राप्त करून घ्यायची? तिसऱ्या चरणात सांगतात.
आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे. तर आयुष्याच्या आपण विठोबाचे दास होऊन आयुष्याच्या साधने येऊन साधना करून आपण सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेऊ शकतो. किंवा कोण कोण घेतं पण कोण कोण घेत नाही. वेळेला फार किंमत आहे. काय वेळेला फार किंमत आहे. याच्यात 3 प्रकार पडतात आणि त्याच्यात 3 मुद्दे पडतात. 3 प्रकार कोणचे? निरर्थक, अनर्थक आणि सार्थक. याच्यात मुद्दा निरर्थक. काही गोष्टींचा कधीच विचार करू नये. तर ती कोणती गोष्ट बघा, तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बघा, एक आजी होती 70-75 वर्षाची आणि एक आजोबा होते 80-85 वर्ष असं त्यांचं. मग ते दोघं होते, त्यांना लेकरू मूलबाळ एक पण नव्हतं. मग एका दिवशी म्हातारं झोपीत ओरडू लागलं, ए म्हातारी. मग म्हातारी जागी झाली नाही म्हणून तिच्या कमरेत खुंबा छानतो. खुंबा माहिती का? कोपरं माहिती ना? कमरेत आणतो. तेव्हा ती उठते. उठल्यानंतर काय रात्रच्या ओरडा आहे तुमचं? तेव्हा तो म्हातारा म्हणतो, अगं आपल्याला मुलगा झाला तर कुठे झोपायचं? ती म्हातारी म्हणते, आतापर्यंत मुलगा झाला नाही, मेल्या आणि आता तुला मुलगा होणार आहे का? झोप पडू ग. मग तेव्हा तो म्हातारा म्हणतो, झालाच तर कुठे झोपायचं? ती म्हातारी म्हणते, वा तिकडं. झोपवलं मुलाला झोपवलं. पुन्हा ओरडू लागतो. म्हणतो, ए म्हातारे, आपल्याला मुलगा झाला तर कुठे झोपायचं? म्हातारी म्हणती, आता तर एक झालाय, दुसरा घेऊन काय करायचंय? मग तेव्हा तो म्हातारा म्हणतो, झालाच तर कुठे झोपायचं? म्हातारी म्हणते, वा तिकडं. जितक्यात तो म्हातारा तिकडं जाणार तितक्यात खालीच पडतो. मग खाली पडतो. आता ही गोष्टीचा विचार केला पाहिजे का? अशा गोष्टीचा विचार? ही निरर्थक गोष्ट झाली की नाही? निरर्थक गोष्ट. तर अशा गोष्टींचा कधी विचार करू नाही. दुसरा मुद्दा आपला काय आहे का? आणखी पटवून देऊ तुम्हाला, टाइम संपलाय. दुसरा मुद्दा आहे अनर्थक. म्हणजे काही गोष्टींचा कधी विचार करावा. आता जर एखाद्या माणसाला पैसे हवे असले, जर त्याच्या आईला बरं वाटत नसलं तर पैसे दिले पाहिजे. जर एखाद्या माणसाला पैसे हवे असले दारू प्यायला, कशाला त्यावेळेस दिलं पाहिजे का पैसे? नाही. दारू पिऊन इतकं समाज एडं झाले ना, जाऊ द्या, तो विषय सोडा. आपल्याला कीर्तन करायचंय, आपल्याला काही घ्यायचं नाही. मग काही आपल्याला पटवून द्यायचं म्हणून आपण घेतलं. काही गोष्टींचा कधी विचार करावा. आता तिसरा मुद्दा कोणता आहे? सार्थक. तर मग त्या गोष्टीचा उठता बसता खाता पिता विचार करावा. ती गोष्ट कोणती? उठता बसता खाता पिता झोपता कोणती गोष्ट आहे? कोणती गोष्ट आहे? बोला. देवाचं नामस्मरण. तर बरोबर आहे का नाही? मुलांनी उत्तर दिलं, तुम्ही दिलं नाही. जाऊ दे. तुम्हाला माहित आहे का आपला ग्रंथ कोणता आहे हिंदू धर्माचा? सांगा. कुणी सांगितलं? बरोबर. तुम्ही सांगा बरं, कोणता आहे? बोलत जावा. कोणता आहे माहित नाही का ग्रंथ? तुम्ही सांगा. थांबा, तुम्ही सांगा. हा, कोणता आहे? तुम्ही बोला की. जाऊ दे, तुम्ही बोला. हां, तर आपल्या हिंदू धर्माचा भगवद्गीता हा ग्रंथ आहे बरं का. लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा बरं का, विसरू नका. पुढच्या वारला जर कीर्तन असलं तर मी विचारणार तुम्हाला. हां, विचारणार. किंवा माझंच गाव आहे, टेन्शनच नाही. कधी पण येऊन विचारू शकते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तर आपल्याला
पदवी प्राप्त करून घ्यायची. तर अशी तशी पदवी नाही, असा तसा पकवाज वाजवला की झाले नाही मृदुंगाचार्य, अशी तशी पेटी 2-3 पेटीच्या परीक्षा दिला की झाले गायनाचार्य, 2-3 कीर्तनाचे टिपा पाठ केल्या की झाले कीर्तन केसरी, असा काय म्हणतात असा तसा विनोद केला की झाली विनोदाचार्य. तर असं कोणतीही पदवी प्राप्त करणे इतकी सोपी नाही, कोणतीही पदवी प्राप्त करणे इतकं सोपी नाही. जर डॉक्टर जरी व्हायचं असेल ना तर कष्ट घ्यावे लागते, इंजिनियर व्हायचं असेल तर कष्ट घ्यावे लागते, कष्ट घेतल्याशिवाय काही होत नाही, कोणतीही पदवी प्राप्त होत नाही. तुकोबारायांना जगद्गुरु ही पदवी सहजासहजी प्राप्त झाली का? तर नाही, त्यांना सहन करावं लागलं दुःख यातना, त्यांना दुःख यातना सहन केल्यानंतर जगद्गुरु पदवी प्राप्त झाली. एकदा असंच तुकोबाराय भजन कीर्तन करत होते. काही लोक रामेश्वर शास्त्रीला जाऊन सांगतात, काय तू क्या भजन करतो कीर्तन करतो. काही लोक त्याच्या पाया पडतात. रामेश्वर शास्त्रींना राग आला, रामेश्वर शास्त्रींचा चेहरा लाल झाला. रामेश्वर शास्त्री पाय आपटत आपटत तुकोबाच्या घरी गेले व म्हणाले, कुठं आहे तू क्या, बोलवा त्याला. घरातून आवाज आला, स्वच्छालयास गेलेत. कुण्या दिशेने गेलेत? आवाज आला, ह्या दिशेने गेले. निघाल्यानंतर विठ्ठल विठ्ठल असा आवाज येऊ लागला. थोडं जवळ गेले, आणखी मोठ्याने येऊ लागला. तेव्हा म्हणतात, रामेश्वर शास्त्री म्हणतात, ए तुक्या, तुला लाज वाटत नाही का रे? माझ्या देवाचं नाव तू इतक्या घाणीत घेतो. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, अहो रामेश्वर शास्त्री, मी नाव घेत नाही तर माझ्या जिभेला वाचा फिटली. छंद या नामाचा घेतला से. तर तुकोबाराय म्हणतात, मी नामस्मरण करत नाही तर माझ्या जिभेला वाचा फुटली आहे. रामेश्वर शास्त्री तुकोबांच्या जवळ जातात व जीभ उपसून काढतात, तरी आतून आवाज येतो, विठ्ठल 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 असा आवाज येतो. तर रामेश्वर शास्त्रींना राग आला म्हणून तुकोबारायांची जीभ काढली. तेव्हा रामेश्वर शास्त्रींना पश्चाताप झाला. रामेश्वर शास्त्री तुकोबारायांना म्हणतात, मला माफ करा, मी एक अपराधी आहो, मला क्षमा करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, क्षमा करा. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, उठा शास्त्री उठा, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, माणसाकडून चुका होतच असतात. तर माणसाकडून चुका होत असतात. व तुकोबाराय म्हणतात, आम्ही इतकी उंच आहो, इतकी उंच आहो, आम्ही खुणीची पायरी चढून जाऊ शकतो व आम्हाला कोणी अडवू शकत नाही, आम्ही स्वर्गात जाऊ शकतो. हेच 4थ्या चरणात सांगतो. तुकामने पवटने, तुकामने पवटने, तुकामने पवटने, तुकामने पवटने, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी.
करू स्वर्गाची निशाणी. तर वारकरी नियमाप्रमाणे सर्वांनी हात वर करा. हात खाली केला तर बघा, मी म्हणल्याशिवाय हात खाली करायचं नाही. हात वर करा. चला मी पण करते तुमच्या सोबत. चला मला हात कोणी खाली करायचं नाही. मी राजसूय कीर्तनाला थांबीन बर का. कीर्तनच संपवणार नाही. रिटर्न मी दुसऱ्या चरणावर कीर्तन करीन. बघा हात खाली केलं तर शेजाऱ्याची तुमच्या शपथ. हात वर करा. करा हात वर. आई वडील आहेत ना? आहेत ना आई वडील? आई वडिलांच्या नावानं तर हात वर करा. आई वडिलांचं देवाच्या नावात आपण आई वडिलांचं सुद्धा नाम म्हणू. हात वर करा. तिकडं मला दिसत नाही म्हणू नका. ओ हात वर करा. हात वर करा सर्व. हात वर करा. हात वर करा. ठोबार कुमार सांगितलं हात खाली कराय. या लवकर. मी काय म्हणली होती पहिल्यांदा मी काय म्हणली होती? हात खाली करायचं नाही मी सांगितल्याशिवाय. का केला हात खाली? राहून द्या. हात खाली केलाय तर राहून द्या. आता जाऊ द्या. आता माझी कीर्तनाची वेळ संपली आहे तर मी कीर्तनाला विराम देते. ज्ञानेश्वर आता कीर्तनाची वेळ संपली आहे. मी तुमच्याकडून एक 5-10 मिनिट घेते. जाता जाता एवढंच सांगून जाते, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना कधी विसरू नका. काय? आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना विसरू नका. मी तुम्हाला 3 शब्द सांगते. पहिला आहे आई वडील, दुसरा गुरुवर्य, तिसरा गोमाता म्हणजेच गाय. आई वडिलांची सेवा, गुरुवर्यांची सेवा आणि गायीची सेवा केली पाहिजे. घरातली गाय कधी दुसऱ्यांना विकू नका, हे मात्र ध्यान ठेवा बरं का. घरातली गाय कधी दुसऱ्याला विकायची नसते. आईवडिलांची सेवा करा. बापाचं मुलीवर किती प्रेम असतं ते थोडक्यात तुम्हाला 5 मिनिटात सांगून माझ्या कीर्तनाला पूर्णपणे सेवेला पूर्ण विराम देते.
फक्त 5 मिनिट घेते तुमच्याकडनं. 11 वाजली ती, बरोबर का? 5 मिनिट घेते. बापाचं मुलीवर जास्तीचं प्रेम असतं, मुलीचं बापावर प्रेम असतं. एकदा की आई वडील जगातून निघून गेले ना, आई वडील जर एकदा निघून गेले जगातून तर आपल्याला सांभाळणं कोण असतं? कोणीच नसतं. तेव्हा आपल्याला आई वडिलांची आठवण येते. तेव्हा म्हणतो, सोडून या गेली बाबा मायली करांना, सोडून या गेली बाबा मायली करांना, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. एकदा की या जगातून आपल्याला बाप सोडून जातो ना, आई वडिलांनो, माझ्या बहिणींनो, मायांनो, एकदा की बाप जगातून सोडून गेला तर परत मिळत नाही. परत आपल्याला बाप तो मिळत नाही. बापाची किंमत ठेवा, बापाला विसरू नका. असंच एका लग्नात नवरा नवरी धुंदीत असतात. एकटी मुलगी सारखी पाठीमागे पाहिजे. त्या बापाला विचारलं, का हो नवरा नवरी तर धुंदीत राहिली पाहिजे, तुमची मुलगी सारखी तुमच्याकडे पाहते. तेव्हा ते म्हणतात, आहो ताई, मी तुम्हाला ओळखत नाही. मी तुम्हाला ओळखतो एखादी वेळेस, पण तुम्ही आम्हाला ओळखू शकणार नाही. अहो ताई, नको नको म्हणता 5वी 6वी मुलगी झाली होती. नको नको म्हणता 6वी मुलगी झाली. किती मारण्याचा प्रयत्न केला तरी मेली नाही होती कार्टी. अहो 5व्या दिवशी नानीत घसरून पडली, वाटलं टाळू माकून ती मरून जाईल. ती मेली नाही. कधी आईला दूध पाजून दिलं नाही. किती रडली ती तरी तिला कधी दूध दिलं नाही, तरी ती मेली नाही हो कार्टी. अहो ताई, 11व्या दिवशी मी तिला शेतात नेऊन झोपिलो 4 दिवस. खाली तसंच काहीतरी ढसून मरल किंवा ऊन लागून मिळेल, तरी सुद्धा ती कार्टी मेली नाही हो. अहो ती कार्टी इतकी हुशार निघाली ना, सर्व मुलांपैकी इतकी हुशार निघाली. अहो तिनं मी कधी तिला बोललो नाही, कधी तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, कधी तिला कपडे दिले नाही. अहो ती जेव्हा 8वीला होती ना तेव्हा ती पास झाली. 5वीला होती तेव्हा स्कॉलरशिप मध्ये पास झाली होती. पास झाली. सरांनी सत्कार करण्याकरता बोलवलं तर मी गेलो नाही होताई, मी तरी गेलो नाही. अहो ती 10वीला गेली, 10वीत पास झाली, 100 पैकी 100 मार्क घेतली होताई, तरी मी तिच्याकडे गेलो नाही. 12वीत पास झाली तरी मी सत्काराला गेलो नाही होताई तिच्या. इतकं एकदा तिची आई गेली होती स्वयंपाक करून, मीठ जास्तीचा पडला होता. मग मीठ जास्तीचा पडला होता, तिने मला जेवाय वाढलं. गरम गरम होतं. फक्त वासावूनच ओळखलो मीठ जास्तीचं झालंय म्हणून तिच्या तोंडावर फेकून टाकलो होतं, तरी ती कार्टी मिली नाही. अहो ती 1 वर्षाची होती. 1 वर्षाची ती. आईनं तिच्या हातात तांब्या, 2 वर्षाची होती, तांब्या दिलं, भीतीला धरून चालायची. अहो ताई, तांब्या दिला हो ताई, तरी सुद्धा ती कार्टी मिली नाही. इतकी हुशार निघाली ना, इतकं मी तिच्याकडे आजपासून ताटत जेवू नको. बाबा माझ्याकडून चुकी झाली नाही तर तुम्ही मला असं का करता हो? बाप म्हणतो, मुली उद्या लग्न करून घरी जाशील आणि आज माझ्या ताटत जेवणार, मग प्रत्येक घासाला मला तुझी आठवण येईल मुली. त्यापेक्षा तू असं कर, तू आजपासून माझ्या ताटत जेवायला बसू नको. मग त्या बापाला मुलगी आज जाऊन घुसून बसते, झोपते. बाप त्या मुलीला उठवतो, साखर तूप आपल्या हाताने चारतो व त्या मुलीसाठी उपाशी झोपणारा तो बाप असतो. त्या आपण बापाला विसरतो. अहो त्या मुलीसाठी त्या बापाची किती तळमळ असते हो. जेव्हा मुलीचं वय होतं लग्नाचं तेव्हा बाप म्हणतो, माझ्या मुलीला चांगलं सांभाळतील का? माझ्या मुलीला चांगलं सांभाळतील का ही लोक? माझ्या मुलीला मारणार नाही ना? माझ्या मुलीला त्रास देणार नाही ना? माझ्या मुलीला चांगलं घर मिळेल ना? बाप इतकं तळमळतो. ज्या दिवशी आपली सोयरीक ठरते त्या दिवसापासून लग्न होजेपर्यंत बाप दुःखी असतो, पण वर्ण सुख दाखवतो, पण बापाचं मन किती दुःखी असतो ते त्या मुलीलाच माहीत असतं. दुसरं कोणालाच त्या बापाची किंमत कळणार नाही. अहो आपण आईला, हो आई सुद्धा घराचं मांगिल आहे. तिच्याशिवाय तर कुठं घर चालणार आहे का? नाही. तर आई सुद्धा, आईला कधी विसरू नका, बापाला कधी विसरू नका.
म्हणूनच म्हणतात आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. तर आईसारखे उपकार आई वडील इतके उपकार करतात, त्यांचे उपकार कधी विसरू नका, त्यांना कधी विसरून जाऊ नका. आई वडिलांची सेवा करा, गुरुवर्यांची देखील सेवा करा. पहिले गुरु आई वडील, पण दुसरे गुरु शिक्षक असतात. त्यांची सेवा करा, त्यांना कधी विसरू नका. मेलं तरी जीव गेलं तरी चालेल, पण त्यांचं नाव घेतल्याशिवाय राहू नका. गुरुवर्यांची सेवा करा. माझे गुरुवर्य आज माझ्या कीर्तनात गायनाचार्य केले, त्यांचे खूप खूप आभार मानते. आमची ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र पंढरपूर, माझी बहिणी वगैरे सर्वजण माझ्या कीर्तनाला आले आहेत. मी खूप माझे भाग्य समजते. जर तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असेल तर आमच्या गुरुवर्यांकडे संपर्क करा. चांगल्या प्रकारची सोय आहे. गुरुवर्यांची देखील सेवा करा व गोमातेची देखील चांगल्या प्रकारे सेवा करा. गोमातेला कधी दुसऱ्याला विकू नका बरं का. घरात जर तुमच्या गाय असेल ना तर दुसऱ्याला कधी विकायची नाही. त्या गायीत किती देव असतात? 33 कोटी देव असतात. मग गुरुवर्यांची सेवा करा. मृदुंगाचार्य चांगलं मृदुंग वाजवलं त्यांच्या चरणी ही सेवा संपन्न करते. गायनाचार्य बक्कळ आमचे इकडं आमचे गुरुवर्य, मग पुन्हा तुमचं नाव माऊली महाराज, त्यांची संस्था आहे. त्यांनी सुद्धा खूप छान गायन केलं व ते जे बंधू असतील त्यांनी सुद्धा खूप छान टाळ वाजवली. त्यांच्या चरणी सुद्धा सेवा संपन्न करते. माईक सिस्टम इतकी भारी आहे खरंच. माईक सिस्टम भारी आहे. त्यांच्या सुद्धा चरणी मी गावकऱ्यांचं आता ह्या ठिकाणी तिचा गौरव सोहळा करायला पाहिजे अशा पद्धतीने गावकऱ्याकडून मी तिचं हार्दिक स्वागत करतो. अशी लाडली आणि आहेत आणि आपल्याला कुणाला लेकराला शिक्षण शिकवत परमार्थाचं शिक्षण द्यायचं असेल तर गुरुवर्यांना भेट द्या आणि त्यांचं ॲडमिशन पण करू शकता. तुम्हाला गावामध्ये किंवा उच्च दर्जाचं शिक्षण आपण देऊ शकतो. तशा पद्धतीने त्यांच्याकडे दोन्ही पण पद्धती आहेत. परमार्थाचं आणि शैक्षणिक शिक्षण त्यांच्याकडे भेटतंय. आम्ही तिचं गौरव दुबारा करतो पुनश्य आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणलेलं आहे तिनं. आईवडिलाचं महत्त्व आणि बाकी सर्वच तिनं विस्तारानं सर्व अभंग सोडलेला आहे. आणि तसेच उद्याचे कीर्तनकार आहेत हरिभक्त पारायण राजेश पाटील महाराज गुंजरगेकर आणि उद्याची सकाळची नाश्त्याची सोय सहदेव महाराज मुराळे, दुपारचे मोतुगीर महाराज गिरी आणि संध्याकाळी राजकुमार रामकिशनराव उगिले. धन्यवाद. बोला पाटील महाराज. धन्यवाद. हॅलो, काय जास्त वेळ घेत नाही आहे की या ठिकाणी आमचे माऊली मान्य करून त्यांनी आपल्या सर्व परिवारालाच म्हणा किंवा त्यांच्या संपूर्ण विद्यार्थ्याला माझ्यापर्यंत आणलं. कारण त्यांना एवढंच म्हणलं की मुलगी तर येणारच आहे, तुम्ही नाही आले तर आम्ही घेऊन जाऊ. पण त्या ठिकाणी म्हणले नका हैराण हो, मी घेऊन येईन. काही असो तर त्यांनी सर्व मुलाला आणले आणि आमच्या गावाची शोभा वाढून दिली. मी सर्व गावाच्या वतीने मी त्यांचा हार्दिक स्वागत करून टाळ्याचं स्वागत करतो. असाच त्यांना भगवंताने सद्बुद्धी द्यावं. कारण माझी इच्छा आहे की माझ्या गावातून एखादं संत महात्मा जन्माला यावं ही माझी अपेक्षा मारुतीरायाकडे सतत असते महाराज. आणि शिक्षणासाठी कुठेही म्हणेल तिथे मी ठेवण्याची व्यवस्था करण्याची माझी भगवंतांनी बऱ्याच ठिकाणी ओळखी दिली महाराज. पंढरपूरपासून आळंदीपासून पैठणपासून नाशिकपासून वृंदावन महाबळेश्वर आणि नवे त्या ऋषिकेश हरिद्वारापर्यंत मी या ठिकाणी तिथपर्यंत मुलांना पोहोचवू शकतो आणि त्यांच्यासाठी आयुष्य तिथं मी सुद्धा खर्च करू शकतो राहण्याची. कारण शिकावं आणि बनावं आणि अनेकाला घडवावं एवढीच आहे की पोट भरण्यासाठी कोणाला शिकवण्यासाठी नाही महाराज, तर अनेकाला जगवण्यासाठी त्याला जगावं ही माझी अपेक्षा आहे. कारण एक जगला म्हणजे अनेकाला जगवतो. नक्की ज्या अधोगतीला चाललेला आहे त्यांना सद्गतीला आणण्याचा एकांत तरी मनुष्य माझ्या गावामधून जन्माला ही माझी तळमळ आहे.
त्यासाठी मी बरेच 1 वर्ष मास्तर ठेवला गेला महाराज. तेही जरी नावडलं नसतं की मी त्याहीपेक्षा दुसरा मास्तर आणून ठेवण्याची माझी अपेक्षा होती, पण काही जणांचा विरोध झाल्यामुळं मी ते रद्दच केलं महाराज. त्या पैशाचा मला नव्हता, तो देणारा तो होता, आणि ते कुणासाठी येतं आणि कुणाच्या आशीर्वादाने मिळतं हे मला अजूनही कळलेलं नाही. किती जरी मी पैशाचा खर्च केलेला असेल ते कधी माझ्या खिशात कवा येतात आणि कधी जातं ते मला कळलेलं नाही, आणि त्याचा हिसाब माझ्या डोळ्यात येतच नाही आहे. कारण मला जगायचं आहे तर केवळ एकाने असणाऱ्या अनेकासाठी जगण्याचा माझा प्रयत्न आहे बाबांनो. आणि ह्याच ठिकाणी जे असणारं, आज या मुलीला आळंदीला मी नेऊन सोडलं, अनेक 20-25 मुलं सुधरून गेले बा. नित्याच असणारा आमच्या बौरोळमधला मुलगा संन्यास घेतला 24 तारखेला, ते अजूनही माझ्या नजरेने उतरत नाही. त्याने आपल्या जीवनाचं खरंच सार्थक करून घेतलं.